तर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. पिंपरी राजा गटामधून भाजपकडून उमेदवार उभे आहेत. कसा प्रचार सुरू आहे? पिंपरी राजा गटामधून भारतीय जनता पार्टीतर्फे जयश्री परमेश्वर पवार, तसंच पिंपरी राजा गटामधून भारतीय जनता पार्टीतर्फे शैलेश सुभाषराव चौधरी यांना उमेदवारी मिळालेली आहे. आणि आज अंतिम टप्प्यामध्ये जवळपास प्रचार आलेला आहे. या ठिकाणी सांगायचं तर भारतीय जनता पार्टी कमळ ही निशाणी आहे आणि भारतीय जनता पार्टीचे तिन्ही सीटं या गटातून इलेक्शन लढत आहे. खरं सांगायचं तर या ठिकाणचे जे दोन्ही उमेदवार सर्वसामान्य परिवारातून आलेले शेतकरी कुटुंबातून हे दोन्ही उमेदवार आहे. आणि ज्याला आपण समाजकारण म्हणतो तर समाजकारणातून ह्या ठिकाणी यांना ह्या गटाची नेतृत्व करण्याची संधी या ठिकाणी मिळालेली आहे. प्रचाराच्या बाबतीत सांगायचं तर भारतीय जनता पार्टीचे पूर्ण गावागावामध्ये शाखा आहे. प्रत्येक ठिकाणी चांगल्या दर्जाचे प्रतिनिधीसुद्धा होऊन गेलेले आणि आज प्रत्येक तांड्यावर असन, वस्तीवर असन किंवा गावागावात ग्रामपंचायतीमध्ये पदाधिकारी आहे, पार्टी कार्यरत आहे. आणि त्यामुळं ह्या प्रचाराची सर्व सूत्र ही त्या कार्यकर्त्यांच्याच हातामध्ये आहे. या ठिकाणी या अगोदर या दोन्ही कुटुंब समाजकारणामध्ये सातत्यानं राहतात. मी स्वतः 2007मध्ये जिल्हा परिषदला उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्याच्या अगोदर 92ला सुद्धा मी पंचायत समितीचं सदस्य होतो आणि ज्या वेळेस मी उपाध्यक्ष होतो त्यावेळेस अनेक योजना या परिसरामध्ये ह्या भागामध्ये आम्ही राबवलेल्या आहे. पुन्हा जनतेची नाळ, आम्ही कधीही जनतेपासून दूर राहिलो नाही आणि कायम सतत जनतेच्या संपर्कामध्ये या ठिकाणी आम्ही असतो. आमच्या ज्या मूलभूत समस्या आहे की आरोग्य, शिक्षण, तर याच्यावर आम्हाला थोडी भरीव काम करणं गरजेचं आहे. या ठिकाणी रावसाहेब पाटील दानवे असन, चव्हाणताई आमदार, त्याचबरोबर राजस्थानचे महामहिम राज्यपाल हरिभाऊ बागडे असतील, त्याचबरोबर शिवसेनेचे आमचे नेते संदीपान पाटील भुमरे, पैठण विधानसभेचे आमदार विलास बापू भुमरे, आज खऱ्या अर्थानं म्हणजे त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी उमेदवार म्हणून सेना जनतेसमोर जात आहे. भुमरे साहेबांच्या बाबतीत सांगायचं तर ह्या परिसरामध्ये ज्या काही रस्त्याच्या समस्या असतील, आरोग्याच्या समस्या आणि खरा मूळ प्रश्न होता शेतकऱ्याला शीतरस्ते आणि पाणी, तर पाण्याचा प्रश्न खूप प्रलंबित होता. कारण ह्या हा पूर्ण ड्राय भाग आहे आणि ह्या सुकना धरण हे 10 वर्षातून एकदाच कधीतरी भरतं. परंतु भुमरे साहेब यांच्या माध्यमातून 8 केटीवेअर या ठिकाणी आम्ही पूर्ण करून घेतलेले आहे. नुसत्या घोषणाच द्यायला नव्हत्या तर ते पूर्ण क्षमतेनं ते कार्यान्वितसुद्धा झालेले आहे. कारण पूर्ण केटीवेअर हे चांगल्या पद्धतीनं ते भरले होते ह्या 2 वर्षापासून. कारण ती एक आमची समस्या खूप मोठी होती, तीसुद्धा आमची समस्या त्यांच्या माध्यमातून सुटली. रावसाहेब दानवे हे केंद्रीय राज्यमंत्री असताना त्यांनीसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे. रस्त्याचे असतील, हायवे असेल, असे अनेक कामं ह्या ठिकाणी झालेले. गोरगरिबांच्या
मी उपाध्यक्ष असताना गोरगरिबांच्या विशेष घटक योजना आणि त्या योजनेतून आम्ही शेकडो विहिरी गोरगरिबाला त्यावेळेस आम्ही दिलेले आहे. त्याच्यातून भरपूर विहिरींना फायदासुद्धा झालेला आहे आणि अनेक योजना ज्या काही आपल्या अखत्यारीमध्ये असतात त्या पूर्णच्या पूर्ण आम्ही केलेल्या आहे. आता समोर याच्यानंतर पुन्हा आम्हाला रस्ते किंवा दवाखाना आणि पाण्याचं प्रश्न याच्यावर आम्हाला खूप काम करणं आहे आणि ते सुद्धा आम्ही काम करू असं या ठिकाणी सर्व जनतेला सांगतो आम्ही. आणि त्याचबरोबर येणाऱ्या 7 तारखेला मतदान मी आव्हान करणार आहे की खरोखर म्हणजे सर्वसाधारण आणि शेतकरी कुटुंबातून असणारे हे उमेदवार आहे. आपण जर जिल्ह्यात बघितलं तर वेगवेगळे अँगल असतात उमेदवारांना, परंतु ह्या ठिकाणी जिल्ह्यातून असं एकमेव हे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे की ह्या ठिकाणी आम्ही सर्वसामान्य घरातून उमेदवार आम्हाला ह्या ठिकाणी कार्यकर्ते म्हणून मिळालेले आहे आणि ते आम्ही नक्कीच त्या आमच्यावर जो विश्वास टाकला तर तो विश्वास आमचे कार्यकर्ते असतील, गावकरी असतील, ते त्या ठिकाणी पाडतील अशी सुद्धा मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो. आणि 7 तारखेला कमळ ह्या निशाणीवरती फुली बटन दाबून सनी भरघोस अशा मतानं दोन्ही उमेदवाराला विजय करावं अशी मी या ठिकाणी आव्हान करतो. सर मतदारसंघामध्ये आपण स्वतः जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राहिलेले आहे आणि उमेदवारांचं सुद्धा या मतदारसंघामध्ये काम आहे. त्याचबरोबर बागले नाना आहे, रावसाहेब दानवे साहेब आहेत, तुमताई म्हणजे चव्हाणताई आहे, यांचीही आपल्याला मदत केली. भुमरे साहेब आहे. सर युती बाकी ठिकाणी नाही आहे, परंतु एक आम्ही सर्वसामान्य कुटुंबातले आणि जमिनीवरचे कार्यकर्ते असल्यामुळं त्या ठिकाणी आम्हाला ह्या ठिकाणी त्यांनी युती केलेली आहे आमच्या संघ. त्यांचेसुद्धा मी खूप आभार मानतो की भुमरे साहेबांना सुद्धा आम्हाला ह्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आणि उद्या त्यांची जाहीर सभासुद्धा इथं 8:30 वाजता ह्या ठिकाणी ठेवलेली आहे आमच्यासाठी, भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी. सर कोणत्याही सर्कलचं काम करायचं जिल्हा परिषदेकडे पुरेसा निधी नसतो, तर आणखी निधी आणण्यासाठी शासन स्तरावर काय प्रयत्न केले जातील? नाही, याच्यामध्ये जर सरकार जर आपलं असलं वर आणि आपले आमदार जर असले, आपले खासदार असले, आपलं जिल्हा परिषद जर आपल्या ताब्यात असली, पंचायत समिती असली आणि विशेष म्हणजे सरकार जर आपण त्या प्रतिनिधी जर आपण त्यांचे जर प्रतिनिधी असलो तर नक्कीच मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणता येते. आणि आम्ही तर पदाधिकारी नसतानासुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणलेली आहे. ह्या गावामध्ये अनेक आम्ही बुद्धविहार असते 75 लाख रुपये ह्या गावामध्ये बुद्धविहारासाठी आम्ही आणलेले, ड्रेनेजसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात पैसे ह्या ठिकाणी आणलेले, प्युअर ब्लॉकसुद्धा पूर्ण गल्ल्यागल्ल्यामध्ये शासना स्तरावरून आम्ही आणलेलं आहे. एवढंच काय ब्रह्मानंद महाराज आणि आमचे आराध्य दैवत एकलहरा भावनी मातेचं मंदिर आहे, त्या ठिकाणी सुद्धा आम्ही 1 कोटीचा निधी शासनाच्या माध्यमातून आणला. तो पूर्ण कामसुद्धा त्या ठिकाणी झालेलं आहे. असे अनेक विकासविमुख जे समाजाच्या हितासाठी जे काही गरजेचं आहे त्या समस्या आम्ही सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करतो आणि याच्या आधी पण केलेला आहे आणि याच्यानंतर सुद्धा आम्ही करणार आहोत. मतदारांना शेवटी काय आव्हान करणार? मतदारांना आम्ही एवढंच आवाहन करणार आहे की तुमच्यामध्ये कायम तुमच्या संपर्कामध्ये तुमच्यात असणाऱ्या उमेदवार जे आहे जयश्री परमेश्वर पवार आणि शैलेश चौधरी हे शेतकरी कुटुंबातले उमेदवार आहे आणि मी त्यांना आव्हान करतो सर्व मतदारांना की ह्या 7 तारखेला कोणाच्याही भूलथापीला बळी न पडता तुम्ही ह्या भारतीय जनता पार्टीचे ह्या ठिकाणचे जे उमेदवार आहे ह्या गणातले आणि ह्या जिल्हा परिषद गटातून जयश्री पवार आणि पिंपरी राजा गणातून शैलेश सुभाषराव चौधरी या गणातही पण भाजपचा उमेदवार आहे. कशी परिस्थिती आहे? आमच्या जिल्हा परिषद या गटामध्ये जयश्री परमेश्वर पवार या जिल्हा परिषदसाठी महिला
राखीव असल्यामुळं त्या जिल्हा परिषदेसाठी उमेदवार म्हणून उभा आहे. त्याचबरोबर कचनेर गण जो आहे या पिंपरी राजा गटाला त्या कचनेर गटातून कल्याण गायकवाड ही पंचायत समितीसाठी उमेदवारी त्यांना मिळालेली आहे आणि पिंपरी गणातून शैलेश सुभाषराव चौधरी यांना त्या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे. आणि नक्कीच हे तिन्ही उमेदवार चांगल्या मताने निवडून येतील अशी आशा व्यक्त करतो आणि मतदारांना सुद्धा आवाहन करतो की हे तिन्ही सर्वसामान्य कुटुंबातले शेतकरी कुटुंबातले उमेदवार आहे आणि यांच्याकडं कायम समाजसेवेचा वारसा असल्यामुळं नक्कीच यांना जनता मतदार निवडून देतील अशी आशा व्यक्त करतो.